श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा वेळ. अनुज, आज काय बनवू जेवायला? तुमची आवडती पनीर भाजी करू का? किचनच्या उंबरठ्यावर उभं राहून कार्तिकीने हळूच विचारलं. हॉलमध्ये सोफ्यावर बसलेला अनुज लॅपटॉपसमोर डोळे खिळवून बसला होता. त्याच्या बोटांची गती इतकी वेगवान होती की जणू काही वेगळी स्पर्धा चालली होती. स्क्रीनवर सतत बदलणारे नंबर, मेल्स, ग्राफ्स. कार्तिकीचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला, पण मनापर्यंत नाही. काहीही कर ग, मला भूक नाहीये तशी. दररोजच काय तो प्रश्न विचारतेस? आणि प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस, खूप काम आहे. त्याने नजर न उचलताच उत्तर दिलं. कार्तिकी काही क्षण तिथेच उभी राहिली. काहीही कर हा शब्द आता तिच्यासाठी नवीन नव्हता, पण प्रत्येक वेळी ऐकताना तो थोडासा आत खोलवर जखम करून जायचा. ती शांतपणे किचनमध्ये वळली. गॅस सुरू केला. चहाचं आदण ठेवलं. चहा उकळत होता आणि तिच्या मनातले विचारही. काहीही. कधी काळी अनुज म्हणायचा, तुझ्या हातचं काहीही असो मला आवडतं. आज तोच शब्द इतका रिकामा का वाटतोय? सकाळपासूनच कार्तिकी कामात गुंतलेली होती. अनुजचा डबा, त्याची शर्ट प्रेस करणं, घर आवरणं, किराणा लिस्ट, सगळं करताना तिच्या चेहऱ्यावर एक सवयीचं हास्य होतं. ती अजूनही त्या जुन्या दिवसात जगत होती, जिथे प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद होता. सकाळी, अनुज उठ ना, उशीर होईल ऑफिसला. कार्तिकीने हलकेच त्याच्या खांद्याला स्पर्श केला. अनुजने डोळे चोळत म्हटलं, अजून 5 मिनटं. ती हसली. तुझी ही 5 मिनटं कधी संपत नाहीत. तो काही न बोलता पुन्हा झोपला. कार्तिकीने परत एकदा उठवलं. चल, चहा तयार आहे आणि तुझा आवडता उपमा पण. त्यावेळेस अनुज तिचा हात ओढून तिला मिठीत घ्यायचा. आणि आता अनुज उठला, पण त्याचं लक्ष पहिल्यांदा मोबाईलकडे गेलं. नोटिफिकेशन, मेल्स, ऑफिस ग्रुप. तो चहा घेत होता, पण नजर स्क्रीनवरच होती. कार्तिकी त्याच्याकडे पाहत होती. ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, पण योग्य वेळ सापडत नव्हता. आज संध्याकाळी थोडं लवकर येशील का? तिने शेवटी विचारलं. का? अनुजने सहज विचारलं. असं काही नाही, फक्त आपण बाहेर जाऊ शकतो. खूप दिवस झाले. अनुजने एक क्षण तिच्याकडे पाहिलं, मग पुन्हा मोबाईलकडे. बघतो, आज खूप काम आहे. ते बघतो म्हणजे नाही, हे कार्तिकीला आता चांगलंच कळत होतं. संध्याकाळ. घड्याळात 7:30 वाजले. कार्तिकीने टेबलावर सगळं तयार ठेवलं होतं. पनीर भाजी, फुलके, सलाद, अगदी त्याच्या मनाप्रमाणे. दरवाजाची बेल वाजली. ती पटकन धावतच गेली. आलात? तिच्या आवाजात अजूनही उत्साह होता. अनुज आत आला. थकलेला चेहरा, सैल टाय, हातात लॅपटॉप बॅग. तो थेट सोफ्यावर बसला. पाणी दे. कार्तिकीने पटकन ग्लास आणला. आज मी तुझ्यासाठी पनीर. कार्तिकी, त्याने थोड्या थकलेल्या आवाजात मध्येच थांबवलं. प्लीज आता काही बोलू नकोस, खूप थकलोय. ती थांबली. 1 सेकंद, 2 सेकंद. ठीक आहे, ती हळूच म्हणाली. अनुजने मोबाईल काढला. त्याच्या चेहऱ्यावर अचानक एक हलकसं स्मित आलं. तो काहीतरी वाचत होता, कदाचित चॅट, कदाचित मीम. तो हसला. कार्तिकीने ते पाहिलं. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. माझ्याशी बोलायला वेळ नाही, पण मोबाईल बघून हसायला आहे, हा विचार तिच्या मनात आला, पण ओठांवर नाही. जेवायला येणार का? तिने विचारलं. तू घे, मला आता भूक नाहीये. मी नंतर जेवतो. पण थंड होईल. कार्तिकी प्लीज. त्याने पुन्हा थांबवलं. ती शांत झाली. ती एकटीच टेबलावर बसली.
समोर 2 प्लेट होत्या, पण एकच वापरली जात होती. ती जेवत होती, पण चव जाणवत नव्हती. रात्री बाहेर हलकासा पाऊस सुरू झाला होता. कार्तिकीने खिडकीतून बाहेर पाहिलं. तिला आठवलं, चल पावसात फिरायला जाऊया. अनुजचा तो जुन्या दिवसातला आवाज. ती हसली होती. दोघं भिजले होते. आज तोच पाऊस, पण सोबत कोणी नाही. ती परत हॉलमध्ये आली. अनुज अजूनही मोबाईलमध्ये गुंतलेला होता. ती त्याच्या शेजारी बसली. अनुज, आपण शेवटचं कधीपासून नीट बोललो होतो, आठवतंय? अनुजने क्षणभर तिच्याकडे पाहिलं. काय झाले कार्तिकी? काही हवंय का तुला? ती थोडी थबकली. नाही, काही नाही. तिला कळलं, त्याला तिचा प्रश्न समजलाच नाही. ती उठली, किचनमध्ये गेली. आरशात स्वतःकडे पाहिलं. ती तशीच होती, पण काहीतरी हरवलं होतं. मी इतकी बदलले की तोच बदललाय. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती परत हॉलमध्ये आली. सोफ्यावर बसली. घरात पूर्ण शांतता होती. अनुज तिच्या शेजारी होता, पण तरीही खूप दूर. तिने मनातच विचारलं, मी आहे का खरंच त्याच्या आयुष्यात, की फक्त त्याच्या जगण्याचा एक भाग, एक जबाबदारी आहे? बाहेर पाऊस वाढत होता आणि घरातली शांतता अजून गडद होत होती. सकाळची वेळ. किचनमध्ये भांड्यांचा हलका आवाज येत होता. चहाचा वास घरभर पसरला होता, पण त्या वासातही एक रिकामेपणा होता. कार्तिकीने कपात चहा ओतला आणि हॉलमध्ये आली. अनुज सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये गुंतलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित होतं. तो हसत होता. कार्तिकी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. हा हसतो, पण माझ्यासोबत नाही. तिने कप टेबलावर ठेवला. चहा? अनुजने नजर न उचलताच उत्तर दिलं. ती त्याच्यासमोर बसली. आज तिने ठरवलं होतं, आज काहीतरी बदलायचं. अनुज, आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊया का? फक्त आपण दोघं. अनुजने स्क्रीनवरून नजर न हटवता विचारलं. का? असं काही नाही. खूप दिवस झाले ना आपण. कार्तिकी, आज शक्य नाही. मीटिंग आहे रात्री. ती थांबली. दररोज असंच असतं. हा विचार तिच्या मनात आला, पण तिने पुन्हा गिळून टाकला. त्या दिवशी कार्तिकीने ठरवलं, तो नाही बदलणार, पण मी प्रयत्न सोडणार नाही. तिने घर नीट सजवलं. त्याचा आवडता परफ्यूम वापरला. स्वतःसाठी छानशी साडी घातली. आरशात स्वतःकडे पाहिलं. ती अजूनही सुंदर दिसत होती. कदाचित आज तो पाहिल मला. संध्याकाळ. दरवाजा उघडला. अनुज आत आला. त्याने कार्तिकीकडे एक नजर टाकली. काही स्पेशल आहे का आज? तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. नाही, फक्त वाटलं थोडं बदलूया. नाईस, तो म्हणाला आणि थेट बेडरूममध्ये गेला. 5 मिनिटांनी बाहेर आला, मोबाईल हातात. कार्तिकीने सगळं तयार ठेवलं होतं. जेवायला बसूया, नंतर आपण एकत्र मूव्ही पाहूया. तू घे, मला एक कॉल आहे. तो कॉलवर होता आणि अचानक तो हसला मोठ्याने. कार्तिकी थिजली. ती टेबलाजवळ उभी होती. तिच्या मनात विचार आला, हा हसतो, कोणाशी तरी चॅट करतो, बोलतो, पण माझ्यासोबत नाही. त्या रात्री कार्तिकीने पहिल्यांदा स्वतःला थांबवलं नाही. ती त्याच्याजवळ गेली. अनुज, तू इतका हसतोस फोनवर, माझ्याशी बोलताना का नाही हसत? अनुज थोडा चिडला. कार्तिकी, प्लीज, ऑफिसमध्ये डोकं खूप काम करतं माझं. घरी आल्यावर मला थोडा रिलॅक्स व्हायचं असतं. माझ्याशी बोलणं म्हणजे ट्रेस आहे का? तो शांत झाला. तसं नाही, पण मला शांत बसू दे ना थोडा वेळ. ती मागे सरकली. त्या शांत बसू देमध्येच सगळं उत्तर होतं. ती बेडवर पडली होती.
अनुज तिच्या शेजारी होता, पण दोघांमध्ये एक अदृश्य भिंत होती. ती त्याच्याकडे वळली. अनुज, तो मोबाईल स्क्रोल करत होता. तुला कधी वाटतं का आपण दूर जातोय? अनुजने एक सेकंद थांबून तिच्याकडे पाहिलं. कार्तिकी, तू ओव्हरथिंक करतेस. मी ओव्हरथिंक करते की तू अंडरफील करतोयस? तो काही बोलला नाही. पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागला. त्या रात्री कार्तिकी झोपली नाही. मी इतके दिवस प्रयत्न करते, तो का नाही पाहत? मीच जास्त अपेक्षा ठेवते का? की खरंच मी त्याच्यासाठी महत्त्वाची राहिली नाही? तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण आवाज नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळ पुन्हा तशीच. चहा, डबा, काम. अनुज पुन्हा मोबाईलमध्ये. पण आज काहीतरी वेगळं होतं. कार्तिकी शांत होती, खूप शांत. आज एवढी शांत का आहेस? अनुजने सहज विचारलं. ती हसली. तुला शांतता हवी होती ना, म्हणून. अनुज काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला काहीतरी वेगळं जाणवलं, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्या दिवशी कार्तिकीने एक निर्णय घेतला. ती बोलणं कमी करणार होती, प्रयत्न थांबवणार नव्हती, अपेक्षा कमी करणार होती. पण मनात एक प्रश्न सतत फिरत होता. तो फोनमध्ये इतका जिवंत आहे, माझ्यासोबत इतका शांत का आहे? बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता. कार्तिकी खिडकीत उभी होती. तिने मागे वळून पाहिलं. अनुज सोफ्यावर बसलेला होता, मोबाईलमध्ये हसत होता. ती हलकेच म्हणाली, तुझ्या जगात मी आहे का खरंच? पाऊस वाढत होता आणि तिच्या मनातली पोकळीही. घरातली शांतता आता सवयीची झाली होती. पण सवय झाली म्हणजे वेदना कमी झाल्या असं नसतं. त्या फक्त आत खोल दडून बसतात. कार्तिकी किचनमध्ये उभी होती. चहा उकळत होता, पण तिचं मन शांत होतं. पूर्वीसारखी धावपळ नव्हती, पूर्वीसारखी उत्सुकता नव्हती. ती आता काम करत होती, पण मनाने कुठेतरी दूर गेली होती. कार्तिकी, माझा ब्ल्यू शर्ट कुठे आहे? अनुजचा आवाज आला. कपाटात आहे, डाव्या बाजूला, ती शांतपणे म्हणाली. पूर्वी ती स्वतः धावत जाऊन काढून द्यायची. आज तिने फक्त सांगितलं. अनुज बाहेर आला. डबा तयार आहे का? हो, टेबलावर ठेवला आहे. तो बसला, चहा घेतला, मोबाईल उघडला. कार्तिकी त्याच्यासमोर बसली होती, पण आज तिने काही विचारलं नाही. ना लवकर ये, ना आज काय प्लॅन आहे. अनुजने एकदा तिच्याकडे पाहिलं. आज एवढी शांत का आहेस? ती हलकसं हसली. काही नाही, सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे हा शब्द ऐकून अनुज पुन्हा मोबाईलकडे वळला. त्याला वाटलं, हो, सगळं ठीकच आहे. कार्तिकी आता निरीक्षण करत होती. ती बोलत नव्हती, पण सगळं पाहत होती. अनुज घरी येतो, थकलेला असतो, पण मोबाईल उघडताच त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. चॅटमध्ये तो मोकळेपणाने बोलतो. कॉलवर तो लाईव्हली असतो. माझ्यासोबत का नाही? हा प्रश्न आता तिच्या मनात ठाम बसला होता. हा मला धोका देत आहे का? संध्याकाळ. अनुज घरी आला. पाणी दे. ती उठली नाही. टेबलावर आहे. अनुज थोडा आश्चर्यचकित झाला, पण काही बोलला नाही. तो बसला, मोबाईल उघडला, हसला. कार्तिकी त्याच्याकडे पाहत होती. आज ती दुखावली नव्हती, आज ती समजून घेत होती. रात्री अनुज बाथरूममध्ये गेला. त्याचा मोबाईल टेबलावर राहिला. कार्तिकी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिचं मन म्हणत होतं, उचलू नकोस, पण दुसरं मन म्हणत होतं, आज उत्तर मिळेल. तिने मोबाईल हातात घेतला. हात थरथरत होते. स्क्रीन उघडली. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, मेल. तिने हळूहळू सगळं पाहिलं. कुठेही अफेअर नव्हतं, कुठेही प्रेम नव्हतं. फक्त ऑफिसचे ग्रुप, मीम्स,
रँडम चॅट, रील्स. ती थिजली. कोणाशीही नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तो कुणावर प्रेम करत नाही, माझ्यावरही नाही. ही जाणीव सगळ्यात जास्त दुखावणारी होती. ती सोफ्यावर बसली, मोबाईल परत ठेवला. मी संशय घेतला, पण सत्य. तिला वाटलं होतं कदाचित कुणीतरी दुसरी असेल, पण इथे कुणीच नव्हतं. अनुज बाहेर आला. कार्तिकी, कॉफी मिळेल का? ती उठली, कॉफी बनवली, त्याच्यासमोर ठेवली. ती त्याच्यासमोर बसली. आज तिच्या डोळ्यात शांतता नव्हती. आज तिथं प्रश्न होते. अनुज, तुला माझ्यासोबत बसायला वेळ नाही, पण फोनसाठी आहे. अनुजने कप खाली ठेवला. काय म्हणायचं आहे तुला? मी काही चुकीचं बोलते का? तो थोडा चिडला. कार्तिकी, पुन्हा तेच. मी इतका काम करतो तुझ्यासाठीच ना. ती हसली, पण त्या हसण्यात वेदना होती. माझ्यासाठी? ती हळू आवाजात म्हणाली. हो, घर, पैसे, सगळं. पण मला ते सगळं नकोय अनुज. तो थांबला. कार्तिकी, मला तुझा वेळ हवा आहे, तुझं लक्ष, तुझं बोलणं. मी तुझ्यासाठी फक्त एक जबाबदारी नाही आहे. अनुज म्हणाला. तुला काय प्रॉब्लेम आहे समजत नाही मला. सगळं तर आहे आपल्याकडे. कार्तिकी म्हणाली. हो, सगळं आहे, पण आपण नाही आहोत. त्या एका वाक्याने संपूर्ण खोली शांत झाली. अनुजचं मन. तो काही क्षण शांत राहिला. त्याला समजत नव्हतं ती एवढं का बोलते. त्याच्या दृष्टीने तो काम करतो, घर चालवतो, जबाबदाऱ्या पूर्ण करतो. मग चूक कुठे आहे? बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता. कार्तिकी खिडकीत उभी होती. अनुज मागे उभा होता, पण दोघांमध्ये अंतर होतं. ती हलकेच म्हणाली. तुझ्या आयुष्यात सगळं आहे अनुज, फक्त मी नाहीये. पाऊस वाढत होता आणि या नात्यातली दरीही. बाहेर पाऊस कोसळत होता. खिडकीत उभी कार्तिकी आणि तिच्या काही पावलांवर उभा अनुज. दोघं एकाच दिशेने पाहत होते, पण त्यांच्या मनाचे रस्ते वेगळे झाले होते. त्या शांततेत कार्तिकी हलक्या आवाजात म्हणाली. अनुज, मला घटस्फोट हवा आहे. त्या एका वाक्याने जणू वेळ थांबली. पावसाचा आवाज वाढला, पण घरातली शांतता आणखी गडद झाली. अनुज थिजला. काय? त्याचा आवाज थरथरत होता. कार्तिकीने हळूहळू त्याच्याकडे वळून पाहिलं. तिच्या डोळ्यात राग नव्हता, आक्रोश नव्हता, फक्त एक शांत, ठाम निर्णय होता. मी खूप दिवसापासून हा विचार करते. अनुज एक पाऊल पुढे आला. कार्तिकी, तू सिरियस आहेस का? ती हसली, पण ते हसू खूप थकलेलं होतं. मी खूप आधीपासून सिरियस आहे अनुज, फक्त तुला दिसलं नाही. तू मोबाईलमध्ये खूप बिझी होतास. असाही आपल्यामध्ये सायलेंट घटस्फोट होता. ती खिडकीपासून दूर झाली. हळूहळू बोलायला लागली. मी किती वेळा प्रयत्न केले तुझ्यासोबत बसायला, बोलायला, हसायला, पण तुझ्याकडे वेळ नव्हता. अनुज मध्येच म्हणाला. कार्तिकी, मी कामात होतो, मी थकत होतो. ती त्याला थांबवत म्हणाली. माहिती आहे मला, तू थकत होतास, म्हणून मी शांत राहिले. मी तुझा थकवा घालवण्यासाठी खूप प्रयत्न केले. दररोज तुला काही ना काही सरप्राईज देण्याचा प्रयत्न करत होते, पण तू तर गोष्टींकडे लक्ष देत नव्हतास. तुला सगळ्यात जास्त मोबाईल प्रिय झाला होता. तुला स्पेस हवा होता, म्हणून मी मागे हटले. ती थोडी थांबली. डोळ्यात पाणी आलं. पण अनुज, तू कधी विचारलंस का मी किती थकतेय? अनुज शांत झाला. कार्तिकी म्हणाली. तू मला सगळं दिलंस, घर, पैसे, सुविधा, पण तू कधी दिलास? त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. कार्तिकी, मी आता बदलतो. मी प्रयत्न करेन. आय प्रॉमिस.
ती हलकेच डोकं हलवते. प्रॉमिस, खूप उशिरा केलंस. मी तुझ्या आयुष्यात कधी प्रायोरिटी नव्हते. मी फक्त एक सिस्टम होते जी घर चालवत होती. तुझ्यासाठी मी बायको नव्हते. मी फक्त जबाबदारी होते. अनुजच्या डोळ्यात पाणी आलं. नाही कार्तिकी, असं नाहीये, ती शांतपणे म्हणाली. मग सांग, तुझ्या फोनमध्ये सगळ्यांसाठी वेळ आहे, माझ्यासाठी का नाही? तो काही बोलू शकला नाही. बाहेर वीज चमकली. कार्तिकी पुन्हा खिडकीकडे वळली. मी तुला सोडून जात नाहीये कारण मला राग आहे. मी जात आहे कारण मी इथे राहून स्वतःला हरवते. ती हळू आवाजात म्हणाली. मला माझं अस्तित्व वाचवायचं आहे. अनुज तिची माफी मागतो. प्लीज मला एक संधी दे, विनवणी करतो. ठीक आहे, मी तुला अजून एक संधी देते. पण अनुजने लगेच तिच्याकडे पाहिलं. जर तू मला वेळ देऊ शकला नाहीस, जर तू मला तुझ्या आयुष्यात जागा देऊ शकला नाहीस, तर मग आपण हे नातं इथेच संपवू. ती सरळ त्याच्या डोळ्यात पाहते. मला नवरा हवा आहे अनुज, फक्त जबाबदारी सांभाळणारा माणूस नाही. त्या क्षणी अनुजला पहिल्यांदा जाणवलं तो तिला गमावत होता. खरंच. त्याने हळूहळू मोबाईल हातात घेतला, त्याच्याकडे पाहिलं आणि मग तो मोबाईल बंद करून बाजूला ठेवला. तो तिच्यासमोर आला. कार्तिकी, त्याचा आवाज तुटत होता. यावेळी मी खरंच तुला निवडतो. ती काही बोलू शकली नाही. मी खूप उशिरा समजलो, पण अजून वेळ आहे का? कार्तिकी त्याच्याकडे पाहते. तिच्या डोळ्यात अजूनही वेदना होती, पण एक छोटासा प्रश्नही. खरंच? हो, मी तुला वचन देतो. बाहेर पाऊस सुरूच होता, पण यावेळी दोघं खिडकीजवळ नाही, बाहेर पावसाचा आनंद घेत होते व कार्तिकीच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी खरा आनंद होता. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.